आमचं गाव ऐतिहासिकच नाही तर आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने बाजार पण भरला जातो. गावातच व्यवसाय मिळतो, धंदा मिळतो, चार पैसे कमवण्याची संधी पण मिळते. ताज्या शेतातला एकदम तोडून आणलेला ताजा माल बघा. सांगायचं म्हटलं तर आपल्या गावामध्ये स्वतःच्या शेतीमधून माल आणलेला आहे. यांचा स्वतःचा माल आहे टरबुजाचा. आज गंगाखेडला घ्यायला गेलं एवढंच टरबूज, ह्या मापाचं टरबूज 100 रुपयाला एक भेटते. तर यांनी 100 रुपयाला 3 देतात गावात टरबूज, म्हणजे स्वतःच्या शेतीतला माल आहे. तर तुम्ही कसं मेहनत केली आणि कसा पिकवला काय सांगू शकता? खूप मेहनत केलेली आहे सर. 3 महिने रात्रंदिवस एक केलेली आहे आणि व्यापारी ह्याची कदरच करत नाही. बघा आता शेतकरी खूप मेहनत करतात. 100ला 3 घेतो आपण हे टरबूज, 100ला 3. आम्ही म्हणलं आपल्या गावातल्या लोकांचा फायदा खूप होऊ द्या आणि त्यांना खाऊ द्या, काही अडचण नाही. आपल्या घरच्या शेतातला माल आहे त्याच्यामुळं खूप आपण स्वस्तात लावलेला आहे. आता तुम्हाला हे परवडायले? परवडते, खूप परवडते. परवडते म्हणजे गावातल्या लोकांचे भलं व्हावं आणि आपल्याला बोलावून आपल्याला 2 रुपये भेटायचे, 100 भेटायचे. आणि कसं खरं सांगायचं म्हटलं तर आपण बाहेर गेलं, मॉल मध्ये गेलं तर 1 रुपयाचा पण भाव करत नाही. जी MRP आहे त्याच्यावरच आपण पैसे देतो आणि शेतकऱ्याचा माल आला त्याच्यावर भाव करायचा. आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो की लाईट ही रात्रीची असते. खूप रात्रीची कंटिन्यू आम्हाला लाईट रात्रीचीच आहे. रात्रभर पाणी द्यावं लागतं तेव्हा हे माल निघतो. सोनं हे शेतात असं पिकवलं जातं. आता हे जे शेतकरी आहेत आमच्या गावातले लक्ष्मण भाऊ, हे टरबूज सगळ्यांना फ्री मध्ये खायला द्यायलेत. शेतकऱ्याचं मन एवढं मोठं आहे बघा, हे टरबूज फ्री मध्ये कापलेत. आपल्या गावामध्ये एक जुना बाजार बी होता. तर ह्या मामांना विचारू की जुना बाजार कधी भरायचा? रविवारी रविवारी जुना बाजार असायचा. होता पहिला मोठा बाजार होता. मग काय काय भेटायचं त्या बाजारात? सगळंच भेटत होतं. डाळ, तेल, सगळं माळव, गहू, तांदूळ सगळं भेटत होतं पहिलं पहिलं. मग ते बंद कधी झाला? कमी होत आता कमी झाला. या तरी 10-15 वर्षामध्ये बंदच झालाय. का बंद झाला? हे लोक इथं उत्पन्न नसल्यामुळे उठून गेले ना, त्याच्यामुळं व्यापार बंद झाला. व्यापारी वर्ग इथं राहायचे, व्यापारी लोक राहायचे इथं. होती पहिली होती. आता हे जे शुक्रवारचा बाजार चालू झालाय त्याच्यामुळे काय फरक पडेल वाटायला तुम्हाला आपल्या गावात? गावातल्याला ताजं अन्न भेटलं ना आणि कमी पैशात भेटायला. आणि कमी पैशात. गावाखेडला जाणं येणं लागच ना. एसटी ला धावपळ करायची गरजच नाही ना. मामाने एक गोष्ट सांगितली की एसटी ला धावपळ करायची गरज नाही आणि मेन म्हणजे पैसे खर्च करायची गरज नाही. जेवढे तिकिटाचे पैसे आपण तिकडे घालतो तिथं एवढ्या पैशामध्ये इथं बाजार भेटून जातो. भेटतोय. मामा तुमचं नाव सांगा. नामदेव निवृत्ती महात्मे सुप्पा. मामा तुमचं नाव काय? माझं शेख शब्बीर. आता तुम्ही हे सामान घेऊन कुठून आले? पिंपळदरी. म्हणजे प्रत्येक बाजारला फिरता तुम्ही? हा, प्रत्येक बाजार फिरता. खर आता आपल्या गावामध्ये शुक्रवारचा बाजार असतो. म्हणजे गावाची जी परंपरा होती, पहिलं पण गावात बाजार भरायचा, काही कारणास्तव ते बंद झाला, परत चालू झालेला आहे. तर दर शुक्रवारी बाजार भरतो आणि दर शुक्रवारी हे यांच्या बाजारामध्ये कपड्याचा व्यवसाय करतात. हे काय काय असतं तुमच्याकडे? आमच्याकडे साडी, पॅन्ट पीस, जम्पर पीस सगळेच आयटम असतात. म्हणजे दर शुक्रवारी बाजारला येतात तुम्ही? हो, दर शुक्रवारी. यांच्याकडे परकर, ब्लाऊज पीस, साडी, लुगडं सगळं मिळतं. आता आपल्या गावामध्ये तुम्हाला विशेष सांगायचं म्हटलं तर हे स्वतः आपल्या गावातलेच मामा आहेत. माझ्या जिगरी मित्राचे वडील आहेत आणि हे सगळ्या मसाले घरी बनवतात आणि सगळ्या प्रकारचे मसाले यांच्याकडे मिळतात. त्यांच्याकडून जाणून घेऊ की कोणते कोणते मसाले आहेत त्यांच्याकडे. रेडीमेड काळा मसाला, लाल मसाला, खुला मसाला, कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले मिळतात? खुले धने फूल घरी तयार केलेले. हे सगळे घरी तुम्ही बनवता? केलेले रेडीमेड मसाला घरी तयार केलेला. आणि हे चिल्लर मसाला. चिल्लर मसाला म्हणजे कोणाला सुट्टे भाग पाहिजे ते भेटतात, कोणाला जिरे पाहिजे ते भेटतात, हळद पाहिजे सुट्टे भेटतात, सगळं सुट्टे भाग भेटतात किंवा एकत्र भेटतात. म्हणजे मिक्स करून पाहिजे असेल मिक्स भेटतात आणि सुट्टे बी भेटतात. आणि काळा मसाला, लाल मसाला, लाल मिरची हे पण भेटते. आणि हे बाजार गावात चालू झालाय तेव्हापासून तुम्हाला काय फरक वाटते? म्हणजे तुमचा व्यवसाय वाढलाय का कमी झालाय? व्यवसाय चांगला वाटते. गावात चांगला रिस्पॉन्स आहे त्याच्यामुळं येतो. यांच्याकडे बघा सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात. काळे मसाले, लाल मसाले, तिखट मसाला, सगळे झणझणीत मसाले, धने फूल, हळद, हळकुंड, मिरे सगळं काही मिळतं आणि ते पण एकदम गावरान पद्धतीने आणि घरी बनवलेलं. आणि तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये आता तुम्हाला ब्रश, कानातले, नाकातले, टिकल्या, भिंग सगळं काही मिळतं. पिना, चाळण्या आणि बघा इमिटेशन ज्वेलरी पण किती सुंदर आली.
हे तुम्हाला लग्नात वगैरे कामाला येईल. आणि गर्दी तर बघा किती गर्दी झाली. आता लोक सगळे बाजारासाठी यायला लागलेत आणि तुम्ही पण नक्की या. आणि मी असे नवनवीन व्हिडिओ आणत असतो. जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कारण आपलं गाव खूप ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक गोष्टी बघायला आवडत असतील तर लाईक करा.